संपूर्ण राज्याला वेध लागले ते आषाढी वारीचे। आता पालख्या निघायला, दिंड्या सुरू व्हायला सुरुवात झाली आहे। पंढरपुरात विठ्ठलाच्या दर्शनासाठी आता त्याच संदर्भात एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय। टोकन दर्शन आता मिळणार आहे। विठ्ठल रुक्मिणीचं जलद आणि सुलभ दर्शन व्हावं यासाठी तिरुपती बालाजीच्या धर्तीवरच पंढरपुरातही टोकन दर्शन सुविधा देण्याचा निर्णय घेण्यात आलाय। आज प्रत्यक्ष टोकन दर्शन प्रणालीची चाचणी घेतली जाणार आहे। 1200 भाविकांची नोंदणी करून त्यांना टोकन दर्शन देण्यात येईल। तर www.vittalrukmini.com या संकेतस्थळावरती जाऊन आपल्याला भेट द्यायची आहे आणि त्यानुसार ऑनलाईन नोंदणी करून तुम्ही विठ्ठलाचं टोकन दर्शन घेऊ शकणार आहात। तर भाविकांना दर्शन हॉलमध्ये प्रवेश मिळणार आहे। टोकनवरील वेळेनुसार थेट दर्शन रांगेत प्रवेश घेऊन दर्शन घेता येणार आहे। एकंदरीतच आपण पाहतोय की तिरुपती बालाजीमध्ये आतापर्यंत टोकन दर्शन सुविधा होती, मात्र तीच प्रणाली आता पंढरपुरातही सुरू करण्यात आली आहे। अगदी आज त्याची चाचणी घेतली जाणार आहे। 1200 जणांना आज टोकन दर्शन दिलं जाणार आहे आणि जर चाचणी यशस्वी झाली तर टोकन दर्शनाला सुरुवात होईल।